गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते। या परिसरात शेतकरी दरवर्षी नव्या उमेदीने आपली शेती कसून नव्या उमेदीने आपल्या शेतात रात्रदिवस राबत असतो। कधी पाणी करायसाठी, कधी शेत राखायसाठी, जंगली जनावर, साप, इंचू यांची पर्वा न करता राबत असतो। आपल्या घरातील पैसा शेतात गुंतवत असतो। त्यांची व कुटुंबाची सारी स्वप्न, आशा, अपेक्षा, हिंमत त्या पिकावरच असते। यावर्षी पीक ही चांगले आलेत, मात्र अस्मानी संकटामुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली असून 2-3 दिवसांच्या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पीक अक्षरशः जमिनीवर लोळत आहे। अगदी काही दिवसात कापणीला आलेले पीक जमिनीवर लोळत पडल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हाती आलेला घास निसर्ग पुन्हा ओरबडून घेणार का, या परिस्थितीमुळे शेतकरी वर्गात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संजय रामटेके, नागभीड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।